नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम आपके लिए नित्य प्रतिदिन ऐसी ही न्यूज प्रकाशित करते रहे, इसके लिए आप हमारे न्यूज वीडियो को लाइक जरूर करें और चैनल पर वीडियो जब देखते हैं तो कमेंट कर हमें अपने सुझाव और अपने विचार जरूर साझा करें। दोस्तों, इस चैनल पर हम आपके लिए निरंतर ऐसे ही न्यूज प्रकाशित करते रहेंगे, तो देखने के लिए बने रहे सुप्रीम पावर के साथ। चलिए शुरुआत करते हैं आज की सुप्रीम पावर की ताजा तरीन खबर की। खबर महाराष्ट्र के चंद्रपुर जिले के वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्र से। चुनाव तो लड़ूंगा यह तो पक्का है, बीजेपी का विधायक होगा मतलब होगा, काले पत्थर पर सफेद लकीर। अभी हाल ही में महाराष्ट्र सरकार द्वारा लड़की बहना योजना शुरू की गई और इसका अच्छा सहयोग मिल रहा। हमने भी 2 सेक्टर शुरू किए और कई जगह पर सेक्टर शुरू किए। शहर गांव घरों में जाकर कार्यकर्ता योजना की जानकारी दे रहे। अभी तक मेरी तरफ से 2000 फॉर्म 2 दिन में भरकर अपलोड हो चुके हैं। अभी भी वही प्रक्रिया शुरू है। हम ग्राउंड लेवल पर गाँव में जाते हैं और मिलते हैं। आज के नवयुवक बीजेपी की तरफ आकर्षित हो रहे। रोजगार कैसे मिले, इसका प्रयास मैं 4 सालों से कैंप लगाकर किया है, जिसमें 2100 बेरोजगारों को रोजगार दिलाया। चुनाव तो लड़ूंगा यह तो पक्का है, उसमें पीछे हटूंगा नहीं। पार्टी ने बड़ी जिम्मेदारी दी, 2 विधानसभा क्षेत्र में मैं जाते रहता हूँ। पार्टी की तरफ से जो योजनाएं आती है, जो जानकारी आती है, उसी के तहत हम जनता के हित में कार्यक्रम करते रहते हैं। इस बार बीजेपी का विधायक होगा मतलब होगा, काले पत्थर पर सफेद लकीर होगी, इसमें कोई दो मत नहीं। और भी क्या कहा डॉक्टर रमेश राजूरकर, वरोरा बीजेपी नेता, भद्रावती विधानसभा क्षेत्र से। देखे पूरी खबर। सहायक संपादक दुर्गा प्रसाद। लक्षात येईल की आत्महत्या कोणाच्या वेळेस जास्त होत होत्या, विरोधाला विरोध करायचा म्हणून ह्या विरोधी पक्षाचा सर्व फंडा सुरू आहे। दुसरी गोष्ट, जे बेरोजगारांचं जे विरोधकांना कळवळ आलेलं आहे, तर त्यांनी असं दाखवून दिलं पाहिजे बा बेरोजगारी कुठे कुठे आहे। आम्ही तर म्हणतो का बेरोजगारी म्हणजे फक्त सरकारी नोकरी म्हणजे बेरोजगारी हटवणं होत नाही। प्रत्येकाला आपापला रोजगार करायची त्याला संधी प्राप्त होते आहे। त्या हिशोबामध्ये मुलं रोजगार शोधत असतात। पण आमच्या भागामध्ये थोडासा प्रॉब्लेम वेगळा आहे। हा चंद्रपूर जिल्हा हा इंडस्ट्रियल बेल्ट आहे। इंडस्ट्रियल बेल्ट असल्यामुळे आमच्या भागातले मुलं दुसऱ्या भागात जाऊन किंवा दुसऱ्या ठिकाणी जाऊन काम करायसाठी झजत नाही किंवा समोर जात नाही। बऱ्याचशा याच्यामध्ये आम्ही त्यामध्ये मुलांना त्यांचं हे करतोय। आम्ही त्यांना सांगतोय, बाबा रे, आपल्याला नोकरी करायची असेल तर आपल्याला गाव सोडून सुद्धा जावं लागेल। याच्यामध्ये जे लोक गाव सोडून जातात आहे, जे मुलं जातात आहेत, त्यांना बऱ्यापैकी नोकऱ्या मिळत सुद्धा आहेत। पण बरेचसे मुलं जे 8वी 9वी 10वी 11वी 12वी झालेले आहेत आणि ज्यांच्याकडे टेक्निकल एज्युकेशन नाही, हे लोक फक्त जवळचं कुठं का आपल्याला काम मिळू शकते का याच्यासाठीच फक्त प्रयत्न करतात आहे। आणि त्या याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांना जवळ काम मिळत नाही आणि म्हणून एक बेरोजगाराचं एक जो भाऊ आहे हा विरोधी पक्ष उभा करतो आहे। पण मला एक विचारायचं आहे, ज्यावेळेस तुमचं शासन होतं, ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं शासन होतं, काँग्रेसपर्यंत शासन होतं, त्यावेळेस बेरोजगारी नव्हती का? फक्त बेरोजगाराच्या नावाने ओरडायचं आणि बेरोजगारांना रोजगार न देता त्यांना कुठल्या तरी दुसऱ्या मार्गात लावायचं, हा जो प्रकार विरोधकांचा सुरू आहे, हा प्रकार त्यांनी कृपया बंद केला पाहिजे। फील्डवर येऊन काय सुरू आहे याबद्दल त्यांनी माहिती घेतली पाहिजे आणि त्याच्यानंतर बेरोजगाराच्या बाबतीमध्ये बोललं पाहिजे। वरोरा भद्रावती मतदारसंघामध्ये आपण एक ज्येष्ठ नेते आहात पक्षाचे आणि आपण अभ्यासू वृत्तीचे व्यक्तिमत्व आहे आपला। तर मला हे सांगा सर, ज्या पक्षाने आपल्याला संधी दिली तर आपण निवडणूक लढणार का पुढे, आणि जर लढणार तर आपली काय रणनीती राहणार, काय मुद्दे राहणार आणि नागरिकांना आपलं काय एक मेसेज राहणार? निवडणूक लढणार हे तर नक्कीच, त्यातून आता माघार नाही। पक्षांनी मोठी जबाबदारी दिली आहे आणि त्या जबाबदारी पूर्ण कशी करता येईल याबद्दल मी पूर्ण 2 वर्षापासून माझा पूर्ण प्रयत्न सुरू आहे। मला 2 वर्षापूर्वीच पक्षांनी वरोरा विधानसभा प्रमुख ही जबाबदारी दिलेली आहे। त्या जबाबदारीप्रमाणे मी माझ्या विधानसभेमध्ये येत असेल दोन्ही तालुक्यामध्ये पूर्ण मी फिरलेलो आहे। दोन्ही तालुक्यामध्ये पक्षाकडून जे काही कार्यक्रम येतात आहेत ते कार्यक्रम पूर्ण ताकदीनिशी आम्ही राबवतो आहेत, पूर्ण ताकदीनिशी त्याच्यावर काम करतो आहेत। कार्यकर्त्यांनासुद्धा आम्ही त्या जे काही कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमाची पुरेपूर माहिती देऊन त्यांच्याकडून सुद्धा पक्षाच्या हिताच्या दृष्टीने जे काही काम करायचं आहे त्या कामासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करतो आहोत। इथं वरोरा विधानसभेमध्ये भाजपचं यावेळेस आमदार होणार म्हणजे होणार ही
काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे, याच्यामध्ये कुठलाही दुमत नाही. अशा प्रकारचं आमचं कार्य सुरू आहे. शहरामध्ये वार्डावार्डामध्ये प्रभागामध्ये आमचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन या योजनेची माहिती देऊन त्यांना या योजनेबाबत सतर्क करीत आहेत आणि बऱ्याचशा ठिकाणी आमचे फॉर्म भरणं सुरू आहेत. मला वाटते माझ्याकडे आत्तापर्यंत जवळपास 1,500 फॉर्म्स 2 दिवसामध्ये अपलोड झालेले आहेत आणि अजून ती प्रक्रिया सुरूच आहे. वरोरा आणि भद्रावती दोन्ही तालुक्यामध्ये आमची पूर्ण गावामध्ये ही प्रक्रिया सुरू आहे. मतदार यादीत बराचसा घोळ आहे, बरीचशी त्रुटी आहे आणि हे जे नवे युवक तरुण आणि तरुणी जे 18 वर्षाचे वयाचे पूर्ण केलेले आहेत त्यांना मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी कशा प्रकारचे आपण अभियान राबवित पक्षातर्फे त्याबद्दल सांगा. मतदार यादी अभियान राबवासाठी जे काही नावं सुटलेले आहेत आणि जे नवीन मतदार आहेत जे 1 जुलैला ज्यांची 18 वर्षे पूर्ण होतात आहेत अशा मतदारांच्या नोंदणीसाठी म्हणून आमचं एक अभियान सुरू आहे. कॉलेजच्या एंट्री गेटवर आम्ही आमचे जे काही कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्याला आम्ही तिथे बसवलेलं आहे. नंतर प्रत्येक प्रभागामध्ये आमचे जे प्रभागचे जे काही इंचार्ज आहेत त्या प्रभागामध्ये घरोघरी जाऊन आम्ही त्या मतदार यादी दुरुस्त करण्याचं काम सुरू केलेलं आहे. एवढंच नाही तर सरकारी BLO आणि आमच्या पक्षाचे BLA ह्या दोघांच्या कोऑर्डिनेशननी जे मतदार सुटलेले असतील यांचा सर्वे करून त्यांचे फॉर्म भरणं आणि ती मतदार यादीमध्ये त्यांचं नाव कसं येईल याच्याबद्दल अपलोड करून घेणं आमच्या या वरोरा विधानसभेमध्ये हे काम सुरू आहे. पक्षातर्फे जे युवक आहेत जे विखुरलेले आहे युवक त्यांना पक्षात संघटित करून बळकटी प्रदान करण्यासाठी काय चळवळ सुरू आहे. आजच्या परिस्थितीमध्ये आम्ही जेव्हा फिरतोय ग्राउंड लेवलला जेव्हा जातोय त्यावेळेस हा नवयुवक आहेत हा नवयुवक BJPकडे आकृष्ट होत आहेत आणि त्याचं कारण असं आहे जे शिवसेनेमध्ये जे 2 भाग झालेले आहेत. राष्ट्रवादी पक्षाचं आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं अस्तित्व नाही आहे आणि आमच्या वरोरा विधानसभेमध्ये शिवसेनेचे 2 भाग झाले. त्याच्यानंतर उभाटाचे 2 भाग झाले. म्हणजे असं डिस्ट्रीब्युशन झाल्यामुळे हा नवयुवक जो आहे आमच्या भागातला हा भारतीय जनता पक्षाकडे आकृष्ट होत आहे आणि भारतीय जनता पक्षाकडे तसा ठोस कार्यक्रमसुद्धा युवकांसाठी दिलेला आहे, बेरोजगारांसाठी कार्यक्रम दिलेला आहे. आणि एवढंच नाही तर मी माझ्या लेवलला बेरोजगारांचे मेळावे वेळोवेळी घेऊन त्यांना मार्गदर्शन कसं करता येईल, त्यांना या आपल्या स्ट्रीममध्ये कसं आणता येईल याच्यासाठी माझा सारखा प्रयत्न मागील 4 वर्षापासून सुरू आहे. या मागील 4 वर्षामध्ये जवळपास मी 2000 ते 2100पर्यंत युवकांना त्यांना कामधंदा लावला आहेत, कोणाला नोकरीवर लावला आहेत, कोणाला स्वतःच्या पायावर उभा करायचा प्रयत्न केला आणि आम्ही त्याच्या. दोस्तों, हम देश प्रदेश आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं, तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर